पुण्यामध्ये पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्ह्यामध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत गारठा राहणार आहे। पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे। पुण्यात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे। जिल्ह्यामध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत गारठा राहणार आहे। ठिकठिकाणी धुके हे पाहायला मिळत आहेत। थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जातोय। पुणे वेधशाळेने आता थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवलाय। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु आता पुन्हा एकदा गेल्या 4 दिवसांपासून थंडी मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पद्धतीने पडलेली पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत गारठा जो आहे तो अशाच प्रकारे राहणार आहे, असा पुणे वेधशाळेचा अंदाज जो आहे तो आता स्पष्ट झालेला पाहायला मिळतोय। पुणे शहरात या आठवड्यात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे जवळपास 8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जे आहे त्याची नोंद झालेली पाहायला मिळत होती। आता थंडी जरी जाणवत असेल तरी देखील आठवड्याच्या शेवटपर्यंत ही थंडी जी आहे ती अशाच प्रकारे जाणवणार आहे। जवळपास शनिवारपर्यंत ही थंडी पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांना जी आहे ते अशाच पद्धतीने अनुभवायला मिळणार असल्याची शक्यता जी आहे ती पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।